Then condition of equilibrium. Okay, so basically we have to calculate the resultant force once the condition of equilibrium is given. So in case of condition of equilibrium, your resultant will be 0. ओके, त्या केसमध्ये तुमचा 0 असेल. ओके, so our next chapter is friction. Okay, so basically what is friction? आपण जर फ्रिक्शन रिगार्डिंग जर कन्सिडरेशन जर केलं तर समटाइम्स द फ्रिक्शन इज डिझायर फेनॉमिना. ओके, समटाइम्स इट इज डिझायर फेनॉमिना, समटाइम्स इट इज निग्लेक्टेड वन. ओके, काही केसमध्ये आपल्याला फ्रिक्शन हे अपेक्षित असतं, काही केसमध्ये फ्रिक्शन हे नको असतं. ओके, सो व्हॉट आर दी advantages of friction? Okay, what are the advantages of friction? So one can walk easily on the rough surface than the smooth surface. Okay, friction between your foot and floor, या दोघांमध्ये काही फ्रिक्शन असेल म्हणूनच आपण फ्लोर वरती चालू शकतो. मग जशी जशी रफ फ्लोर जसा जसा स्मूथ होत जातो किंवा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जसा जसा कमी होत जातो तसा तसा त्याची स्मूथनेस ही इन्क्रीज होते, म्हणजेच स्लिपरी ऍक्शन ही इन्क्रीज होते. म्हणजे चालण्यासाठी फ्रिक्शन हे गरजेचं असतं. सेकंड वन, बिकॉज ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर, बिकॉज ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर व्हेकल कॅन रन. ओके, फ्रिक्शनमुळे तुमचं टायर हे व्हेकल कॅरी करू शकतं. नसेल तर टायर आहे त्या पोझिशनला सर्क्युलर मोशनने रिव्हॉल्व होत राहील. ओके, देन व्हेकलचे आपण ब्रेक अप्लाय करतो, तर ब्रेकिंग सिस्टीम मध्ये काय फ्रिक्शन असतं. एक ब्रेक शू असतो की जो ब्रेक शू तुमच्या ज्या व्हेकलचा ड्रम असेल त्या ड्रमला क्लॅम्प होतो आणि तुमचा जो काही आरपीएम असेल तो 0 पर्यंत आणतो, म्हणजे ती ब्रेकिंग ऍक्शन होते ड्यू टू फ्रिक्शन. देन वी कॅन हॅमर नेल इन टू वॉल. ओके, फ्रिक्शन मुळेच जो काही खिळा असेल तो आपण भिंतीमध्ये ठोकू शकतो. देन वी कॅन होल्ड पेन, पेन्सिल. हे सर्व फ्रिक्शनचे ऍडव्हान्टेजेस आहे. फ्रिक्शनमुळे या गोष्टी आपण करू शकतो. देन व्हॉट आर द डिसएडवांटेज ऑफ फ्रिक्शन? सी, you have a two-wheeler or four-wheeler. If you consider the efficiency or mileage of your vehicle, it will be around, म्हणजे आपण जर कन्सिडर केलं तर तुमच्या व्हेकलला एक साधारणपणे 40 किंवा 45 मायलेज असतं. म्हणजे 1 लिटर पेट्रोल मध्ये 40 किंवा 45 किलोमीटरच तुमची व्हेकल जाते. 1 लिटर मध्ये पूर्ण म्हणजे 100 किलोमीटर का जाऊ शकत नाही? ओके, का जात नाही? कारण तुमच्या इंजिन मध्ये जिथे पॉवर प्रोड्यूस होते ती पॉवर प्रोड्यूस झाल्यानंतर ते टायर पर्यंत येईपर्यंत नंबर ऑफ वर्किंग एलिमेंट, वर्किंग म्हणण्यापेक्षा नंबर ऑफ स्लाइडिंग और मुव्हिंग एलिमेंट, हे तयार झालेली पॉवर ही रिअर व्हील पर्यंत ट्रान्सफर करत असतात. मग ट्रान्सफर करताना काय होतं, स्लाइडिंग एलिमेंट असतं काही, रोटरी एलिमेंट असतं काही, त्यामुळे तुमची पॉवर लॉस होते. फ्रिक्शन असतं तिथे. तर फ्रिक्शनमुळे काय होतं, तुमची पॉवर लॉस होते. ओके, सो फर्स्ट डिसएडवांटेज इज एनर्जी लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन. ओके, देन मशीन पार्ट मध्ये वेअर अँड टेअर होतं. देयर इज वेअर अँड टेअर ऍक्शन बिटवीन मशीन पार्ट. ओके, देन सपोज एक स्लाइडिंग सरफेस आहे, स्मूथ सरफेस आहे, त्यावरनं तुम्हाला जर एखादा ऑब्जेक्ट हा मूव्ह करायला लावला तर तो आपण सहजपणे ढकलून नेतो. तेच जर रफ सरफेस असेल त्यावरनं सांगितलं तर तो अवघड जातो. म्हणजेच त्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी यूज करावं लागते.
ओके, म्हणजेच फ्रिक्शनमुळे काय होतं, तुमचा एफर्ट जो असतो, तुम्ही जी एनर्जी लावता त्याला आपण एफर्ट म्हणतो. तो जो एफर्ट असतो तो एफर्ट मॅक्झिमम अप्लाय करावा लागतो, जास्त अप्लाय करावा लागतो. देन फ्रिक्शनमुळे काय होतं, मोर कन्झम्पशन ऑफ फ्युल. जेवढं तुमचं फ्रिक्शन एलिमेंट जास्त असतं तेवढं तुमचं फ्युल कन्झम्पशन हे जास्त होतं. फ्रिक्शन कमी असेल, गाडी स्मूथ चालते. म्हणजे जर कन्सिडर केलं, नवीन व्हेकल घेतलेलं असेल तिथे ऍव्हरेज जास्त असतं आणि ती व्हेकल आपण नंतर एक 2-3 वर्षानंतर ऍव्हरेज ड्रॉप झालेलं असतं. का होतं, आपण सर्व्हिसिंग वगैरे अप टू डेट ठेवलेलं नसते. सर्व्हिसिंग नसते म्हणजे त्यामध्ये फ्रिक्शन वाढत चालतं. म्हणजे काय होतं, एनर्जी कमी ट्रान्सफर होते, म्हणजे तुमची इफिशियन्सी डाऊन होते. ओके, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम फ्युल लागतं. देन फ्रिक्शनमुळे दोन मेटिंग पार्ट मध्ये फ्रिक्शन होतं, त्यामुळे तुमच्या लुब्रिकेशन आणि मेंटेनन्स याची गरज पडते. सो देर इज रिक्वायरमेंट ऑफ युअर लुब्रिकेशन अँड मेंटेनन्स in machine part. Okay, so we can't eliminate completely the friction by lubricating the moving part or replacing wear and tear of part. We can't replace or we can't eliminate complete friction. Okay, so what is frictional force or what is friction basically? So friction is a tangential force between two surfaces in contact. Okay, which is developed due to roughness or irregularity of the surface. दोन मेटिंग झालेल्या सरफेस मध्ये, फॉर एक्झाम्पल सपोज these are two meeting surface, surface number 1 and here is surface number 2. हे दोन सरफेस आहे. हे दोन सरफेस जर मी एकमेकांवरनं स्लाइड केले, फर्स्ट वन या साईडला ओढतो मी, सेकंड वन अपोजिट डायरेक्शनला, हे एकमेकांवरनं स्लाइड केले तर काय होईल, यामध्ये एक एजंट असतो, जो एजंट याची मुवमेंट रजिस्ट करतो. मुवमेंट होऊ नये म्हणजे तो काय करतो, स्लाइड होऊ नये किंवा एकमेकांवरनं मूव्ह होऊ नये यासाठी तो रेजिस्टन्स अप्लाय करतो. सो दॅट रेजिस्टन्स इज युअर फ्रिक्शन फोर्स और फ्रिक्शन. ओके, and which is always opposite to direction of motion. ओके, फॉर एक्झाम्पल जर हा एक ब्लॉक आहे, तो ब्लॉक मी या स्टेशनरी टेबलवरनं जर राईट साईडला जर मूव्ह केला, सॉरी लेफ्ट साईडला जर मूव्ह केला, तर याचा फ्रिक्शन फोर्स की जो काय करतोय त्या बॉडीला हा मूव्ह होऊ नये यासाठी स्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय, तो त्याचा अपोजिट डायरेक्शनला तयार होतो. दॅट इज कॉल्ड ॲज युअर फ्रिक्शन, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल F or frictional force. Okay, so the friction or frictional force is defined as the resistive force. What? The resistive force, here the you can observe the phenomena. So the resistive force developed between two surfaces in contact when motion takes place among them. Okay, दोन ऑब्जेक्ट मध्ये किंवा दोन सरफेस मध्ये मोशन झाल्यानंतर जो रेजिस्टन्स तयार होतो त्याला बोलतो आपण फ्रिक्शन. सो बेसिकली when a body slide or tends to slide on the surface, स्लाइड होते किंवा स्लाइड होण्याचा ट्राय करते फ्रॉम सरफेस, रेजिस्टन्स फोर्स opposing the motion is produced at the contact surface. This resisting force is called as friction or frictional force. So there is a body shown by the blue object or blue rectangle. It is moving towards the right side, so the friction force is developed towards the left side. Okay, which tends to resist the body at the equilibrium.
तो इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्याचा ट्राय करतो पण होत नाही. स्लाइड होते पण फ्रिक्शन फोर्स काय करतो, तो स्टेबल ठेवण्याचा ट्राय करतो. ओके, सो दिस इज युअर फ्रिक्शन और फ्रिक्शन फोर्स. ओके, सो frictional resistance is basically depend on nature of surface in contact. Which type of surface are going to contact with each other. Then magnitude of applied force. तुम्ही किती amount of force ऑब्जेक्ट वरती अप्लाय करताय त्यावरती तुमचा फ्रिक्शनल फोर्स हा डिपेंड असतो. किंवा तुम्ही कुठल्या टाईपचे ऑब्जेक्ट हे एकमेकांवरनं स्लाइड करताय किंवा एकमेकांना मेट करताय त्यावरती तुमचा फ्रिक्शन फोर्स हा डिपेंड असतो. देन इन नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन काय, वी विल डिस्कस इट इन लॅटर वर्ड. सो या तीन गोष्टींवरती तुमचा फ्रिक्शन फोर्स, फोर्स ऑफ फ्रिक्शन हा डिपेंड असतो. ओके, सो इट इज जस्ट अ रेजिस्टन्स. Then what are the types of, or what is limiting friction? First one, then we will discuss the types of friction. What is limiting friction? So limiting friction or limiting friction force is the maximum friction force. Okay, the maximum friction force that can be developed at the contact surface when the body just on the point of moving. Means एक्झाम्पल पर जायचं झालं तर एक सपोज आपण एक कन्सिडर केलं, हा एक टेबल आहे त्यावरती एक ब्लॉक ठेवलेला आहे मी. त्या ब्लॉक वरती राईट साइडला एक थ्रस्ट म्हणजे फोर्स अप्लाय केला. ब्लॉकचं काहीतरी सेल्फ वेट डब्ल्यू एम जी म्हणजे डब्ल्यू डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि त्याची नॉर्मल रिएक्शन ती परपेंडिक्युलर टू अपवर्ड जाईल. आणि मी याला राईट साइडला काहीतरी फोर्स अप्लाय करतोय मोशन मध्ये नेण्यासाठी. आता ह्या दोघांमध्ये एक फ्रिक्शन तयार होईल. बट मी काय म्हणतोय, लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय, फ्रिक्शनचा सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू ज्यावेळेस तुमची बॉडी जस्ट मोशन मध्ये स्टार्ट होते. होतं काय जनरली, एक गोष्ट लक्षात घ्या, हा एक ब्लॉक आहे, त्याचं वेट आहे सपोज 5 kg. त्याच्यावरती मी 2 न्यूटनचा फोर्स अप्लाय करतोय. हा जो थ्रस्ट आहे तो कन्सिडर इट ॲज 2 न्यूटन. फर्स्ट वन, पहिल्या केसमध्ये 2 न्यूटन आहे. आता काय होईल, 2 न्यूटन मुळे हा जो ब्लॉक आहे हा मूव्ह होत नाही, स्टेबलच आहे. तो हल्ला पण नाही. नंतर मी 2च्या ऐवजी त्यावरती 3 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला तरी तो स्टेबल आहे, कारण मी लावलेला फोर्स हा तेवढा सफिशियंट नाहीये की तो बॉडीला मूव्ह करतो. त्यानंतर मी परत त्यावरती 4, 5, 6 असा एक फोर्स इन्क्रीज करत गेलो. एक केस अशी येते की बॉडी त्याची इक्विलिब्रियम पोझिशन सोडून, स्टेबलची पोझिशन सोडून जस्ट थोडी स्लाइड होते. म्हणजे सपोज आपण कन्सिडर करू 7 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला आणि बॉडी ही जस्ट स्लाइडिंग होण्यासाठी स्टार्ट झाली. ओके, स्लाइडिंग होण्यासाठी स्टार्ट झाली. आता त्यानंतर मी किती फोर्स लावला तर बॉडी काय होईल, लवकर पुढे जाईल. बट 7 मुळे काय झालं, बॉडी जस्ट त्याची स्टेबल कंडिशन सोडून एक स्लाइडिंग साठी स्टार्ट झाली. त्या कंडिशन मध्ये बॉडीचा फ्रिक्शनल फोर्स हा मॅक्झिमम असतो. याच्यावरती मी 7 नंतर 10, 12, 13 जर लावला तर बॉडी डायरेक्टली हाय स्पीड मध्ये मूव्ह होईल. हाय स्पीड मध्ये मूव्ह होईल म्हणजे त्याचा फ्रिक्शनल फोर्स हा कमी होत जातो, और फ्रिक्शन कोएफिशियंट हा कमी होत जातो. मला काय पाहिजे, मॅक्झिमम फ्रिक्शन कोएफिशियंट किंवा मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स. तो कधी भेटतो, बॉडी त्याची स्टेबल कंडिशन सोडून मुव्हिंग मध्ये जस्ट स्टार्ट झाली, फर्स्ट पॉइंट स्टार्टिंगचा. सो दॅट फर्स्ट पॉइंट इज कॉल्ड एज युअर लिमिटिंग फ्रिक्शनल और maximum frictional force. Okay, so maximum friction force is developed at the contact surface when body is just on the point of moving. Body just move झाली, तो पॉइंट तुमचा झाला limiting frictional force or the maximum frictional force. Okay, so what are the types of friction basically? So friction is classified into the basic category. So first one is based on your motion, second one based on the
surface condition. So basically, based on the motion, the are classified into two categories. So first one, your static friction. Okay, what is static? Static म्हणजे stable. Okay. Second one, dynamic. Dynamic म्हणजे काय? मोशन मध्ये असल्यानंतर. आपण हे डेफिनेशन आधी पण बघितलेलं आहे, फक्त ते आपण फोर्स मध्ये बघितलं होतं और मेकॅनिक्स मध्ये बघितलं होतं, बेसिक ऑफ मेकॅनिक्स. So what is statics, then dynamics? Again, dynamics is classified into two categories: sliding friction and rolling friction. Okay. So first one, what is static friction? So what is static friction? The frictional force experienced by a body when is it at the rest position. बॉडी रेस्ट पोझिशनला असल्यानंतर त्यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स तयार होईल त्याला बोलता स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल आहे जिथे ठेवलेला आहे तिथे ठेवून दिलेला आहे, त्या दोघांमध्ये काय, तुमचा मोबाईल आणि जर तुम्ही फरचीवरती किंवा टेबलवरती ठेवला असेल तर दोघांमध्ये काहीतरी फ्रिक्शन तयार झालेलं आहे, ते मोशन मध्ये आहे की नाही, म्हणजेच या दोघांमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन. बॉडी ही रेस्ट पोझिशनला आहे म्हणून ते झालं स्टॅटिक फ्रिक्शन. आता तोच मोबाईल तुम्ही काय करताय, ज्या टेबलवरती ठेवलेला आहे, मोबाईलला हात न लावता किंवा मोबाईलला तुम्ही ओढताय, मोबाईल काहीतरी फोर्स लावताय आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनला ओढताय, म्हणजेच काय, तुम्ही ते बॉडी असेल पर्टिक्युलर बॉडी, ती बॉडी हे मोशन मध्ये नेताय, म्हणजेच बॉडी स्लाइड झाली किंवा मूव्ह झाली. मग त्यावेळेस त्या बॉडीमध्ये जे काही फ्रिक्शन डेव्हलप होईल, इट इज कॉल्ड ॲज डायनामिक फ्रिक्शन. ओके, ती झाली डायनामिक फ्रिक्शन. आता डायनामिक फ्रिक्शन मध्ये परत दोन टाईप आहे. फर्स्ट वन स्लाइडिंग फ्रिक्शन आणि सेकंड वन इज रोलिंग फ्रिक्शन. आता जर मोशन मध्ये असणारी बॉडी जर दोन सरफेस वरनं स्लाइड झाली, सो फॉर एक्झाम्पल so consider here is your mobile which is kept on this table. या टेबल वरती तुम्ही तुमचा मोबाईल ठेवलेला आहे असं कन्सिडर करा. आता ज्या वेळेस म्हणजेच हे एकमेकांवरती प्लेस असतील ना, ओके, ह्या टेबलवर तुम्ही तुमचा मोबाईल ठेवलेला आहे, तो मोबाईल तुम्ही एका पर्टिक्युलर डायरेक्शनने त्यावरती जर फोर्स अप्लाय केला, पुढच्या डायरेक्शनने, तो दोन मीटिंग सरफेस म्हणजे कुठला, तुमचा मोबाईल आणि टेबल, ह्या दोन मीटिंग सरफेस वरनं तो स्लाइड झाला. काय होतोय, स्लाइड झाला म्हणजे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट हा मॅक्झिमम स्लाइड झाला, सो इट इज कॉल्ड ॲज युअर स्लाइडिंग फ्रिक्शनल फोर्स. सिमिलरली जर तो मोबाईल ऐवजी आपण आता एक टायर घेतलं आणि ते टायर एका सरफेस वरनं हे मूव्ह केलं. तर इथे जर बघितला, फर्स्ट केसमध्ये जो काही कॉन्टॅक्ट आहे तो एरिया कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे इथे तुमच्या मोबाईलचा एवढा कॉन्टॅक्ट तयार झालेला आहे. सेकंड केसमध्ये फक्त पॉइंट कॉन्टॅक्ट आहे, एक टायर आहे ते तुम्ही सरफेस वरनं लोटत नेत आहे, म्हणजे जेवढा टायरचा कॉन्टॅक्ट असेल तो पॉइंट कॉन्टॅक्ट असेल. मग जर एक सरफेस दुसऱ्या सरफेस वरनं स्लाइड झाला तर तो झाला स्लाइडिंग कॉन्टॅक्ट, आणि रोल झाला तर तो झाला रोलिंग फ्रिक्शन. ओके,
So those are the types of friction. Static friction when the body is in stable condition, dynamics when it is in motion. Dynamics मध्ये परत दोन टाइप, sliding when one body slide over another, and second one rolling friction when one body rolls over the another one. Okay, so those are the types of frictional force or the friction. So just like that one. Statics मध्ये फर्स्ट कंडिशन नो मोशन, दोन्ही साइडला सारखेच फोर्स असतील म्हणून बॉडी तुमची स्टेबल मध्ये असेल. स्लाइडिंग मध्ये काय होईल, बॉडी स्लाइड होते म्हणजे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट हा जास्त असेल. रोलिंग मध्ये काय होईल, तो पॉइंट कॉन्टॅक्ट असेल किंवा लाईन कॉन्टॅक्ट असेल विदाउट सरफेस कॉन्टॅक्ट. ओके, देन व्हॉट आर दी लॉज ऑफ स्टॅटिक्स अँड डायनामिक फ्रिक्शन. सो लेट्स डिस्कस अबाउट दॅट. Laws of statics and dynamic friction. So laws of static friction. The first one, force of friction is always act the direction opposite to the motion. Force of friction जो असेल, आता तो force of friction हा डायरेक्शन ऑफ मोशनच्या अपोजिट असेल. आता सपोज तुमची बॉडी जर राईट साईडला मूव्ह होत असेल, सॉरी आता इथे हा ठीक आहे, राईट साईडला जर मूव्ह होत असेल तर तो फ्रिक्शन कोएफिशियंट किंवा फ्रिक्शन कुठे असेल त्याचा लेफ्ट साईडला, दोघांच्या अपोजिट असा मोशनच्या अपोजिट तुमचा फ्रिक्शन फोर्स असतो. देन द मॅग्निट्यूड ऑफ फ्रिक्शन फोर्स, द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज एक्झॅक्टली इक्वल टू द फोर्स विच टेंड्स टू मूव्ह द बॉडी. ओके, म्हणजे फ्रिक्शन फोर्स हा किती असतो, जेवढा फोर्स तुम्ही ती बॉडी मूव्ह करण्यासाठी यूज करता तेवढाच अपोजिट डायरेक्शन तुमच्याकडे येतो परत. ओके, देन द स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज ग्रेटर दॅन डायनामिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस बॉडी ही रेस्टला असेल, रेस्टला कशामुळे असते, त्यामध्ये फ्रिक्शन कोएफिशियंट जास्त असतो म्हणून. आणि डायनामिक्स मध्ये म्हणजे काय, बॉडी मोशन मध्ये असते, बॉडी मोशन मध्ये गेली की त्याचा फ्रिक्शन फोर्स किंवा फ्रिक्शन कोएफिशियंट हा कमी होतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, स्टेबल असणाऱ्या बॉडीमध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शन फोर्स हा मॅक्झिमम असतो. ओके, देन द फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डिपेंड ऑन रफनेस ऑफ द सरफेस. सरफेस किती रफ आहे किंवा किती स्मूथ आहे यावरती तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स हा डिपेंड असतो. ओके, तो कशावरती डिपेंड असतो, तुमच्या सरफेसच्या कंडिशन वरती. बट इट डज नॉट डिपेंड ऑन शेप अँड एरिया ऑफ द कॉन्टॅक्ट. तुमच्या बॉडीचा शेप कसा आहे, ऑब्जेक्टचा शेप कसा आहे किंवा तो किती एरिया कॉन्टॅक्ट करतोय त्यावरती तुमचा फ्रिक्शनल फोर्स हा डिपेंड नसेल. येतं लक्षात, तो कशावरती डिपेंड आहे फक्त, so it will depend only on roughness of the surface. Okay, okay, so those are the laws of static friction. Similar to statics, there is again laws of dynamics or the kinetic friction. So what are the laws of kinetic friction or dynamic friction? So first one, force of friction again always opposite to direction of motion, मोशनच्या अपोजिट असणार आहे. Again, magnitude of kinetic friction, magnitude of kinetic friction bears constant ratio to the normal reaction. Then static friction is always greater than dynamic friction, similar to previous one. Okay, then for the moderate speed the force of friction remain constant but it decreases
विथ द इन्क्रीज ऑफ स्पीड. एका मॉडरेट स्पीड साठी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन हा कॉन्स्टंट असतो. बट तुम्ही स्पीड जर इन्क्रीज केला तर तो किंवा त्याची व्हॅल्यू जी असेल ती कमी होत जाते. ओके, सो दोज आर दी लॉज ऑफ your dynamic friction. Then next is definition of limiting equilibrium. Okay, so in case of limiting equilibrium, your applied force is equal to friction. Applied force, तुम्ही जेवढा फोर्स अप्लाय करताय तेवढा तुमचा कोएफिशियंट सॉरी फ्रिक्शनल फोर्स असतो. ओके, so those are the basic regarding your friction.